अष्टविनायकातील आठवा गणपती, ज्याचं नाव भक्ताच्या नावावरून पडलंय. श्री गणेशाय नमः. द इंडियन स्टोरी टेलरच्या अष्टविनायक मालिकेतील शेवटच्या भागात स्वागत आहे. अष्टविनायकातील आठवा गणपती म्हणजे आपल्या रायगड पाली येथील श्री बल्लाळेश्वर. या गणपती बाप्पाचं विशेषत्व असं की या बाप्पांना भक्ताच्या नावाने ओळखलं जातं. त्रेतायुगात पाली गावात कल्याण आणि इंदुमती या जोडप्याला बल्लाळ नावाचा पुत्र झाला, जो निस्सीम गणेश भक्त होता. गणपती बाप्पाची बालबुद्धीने यथाशक्ती सेवा करणे, भक्ती करणे हाच त्याचा खेळ. एके दिवशी गावाबाहेर बल्लाळला एक खूप मोठा दगड आढळला. त्यात त्याला गणपती बाप्पांचं दर्शन झालं. तो आपल्या मित्रांना घेऊन त्या पाषाणाची गणपती बाप्पा म्हणून पूजा करू लागला. या खेळात तहान भूक हरवून मुलं खेळू लागली. मुलांचे गणपती संबंधीचं वाढलेलं वेड बल्लाळच्या वडिलांना आवडलं नाही. एके दिवशी त्यांनी बल्लाळचा हा खेळ उधळून लावला. तो पाषाण जंगलात टाकून दिला आणि बल्लाळला भयंकर मारहाण करून झाडाला बांधून ठेवलं. बल्लाळला इतका मार खाऊनही श्री गणेशाच्या नावाचा जप करत होता. बाप्पाला त्याची ही स्थिती बघवली नाही. बाप्पा त्याला सोडवायला ब्राह्मण रूपात आले. बल्लाळने त्यांना ओळखलं. तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. बाप्पाने त्याला वर मागायला सांगितल्यावर तू माझ्याच गावी राहा असा वर त्याने मागितला. बाप्पाने त्याची ही प्रार्थना ऐकून आणखी एक वर दिला की माझ्या इथल्या रूपाला तुझ्याच नावाने ओळखलं जाईल, श्री बल्लाळेश्वर म्हणून ओळखले जाईल. तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का? तुमचा अनुभव काय होता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ही रील शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.